आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। आपणा सर्वांना माहीतच असेल, गेली 3 दिवस ते 4 दिवस अखंड कोल्हापूर आणि कोल्हापूरमधली ही जनता पाणी टंचाईला ग्रस्त झाली आहे। खरं तर हे सर्वांना माहीत आहे की उन्हाळा जास्त आहे, धरणामध्ये पाण्याची लेवल कमी आहे आणि घडलेली घटना अशी, आपल्या शिंगणापूर बंधाऱ्यावर जी पाण्याची पातळी लागते 534 ते 535 फुटापर्यंत, ती पातळी 522 पर्यंत आल्यामुळं आपले जे काही पंपिंग स्टेशन आहेत ते ओपन झाले, म्हणजे पाणीच आत येईना सक्शनसाठी। त्यामुळं हा तुटवडा भासला। मात्र महानगरपालिकेकडून ज्यावेळी ही पाण्याची पातळी कमी आली त्यावेळी जलसंपदाला सांगण्यात आलं होतं की हा पाणी पुरवठा, हा पाण्याची पातळी आपल्याला मेंटेन करणं फार गरजेचं आहे। मात्र तसं झालं नाही, काही कारणास्तव झालं नसेल खरं। त्यामुळं अखंड कोल्हापूरकरांना या पाणी टंचाईला सामोरं जायला लागलं। कालच्या आमच्या तिथल्या प्रत्यक्षदर्शीने जाऊन आमच्या पाहणी झाल्यानंतर आम्ही बघितलं की ती लेवल 534 पर्यंत आली होती। पाणी पुरवठा जलसंपदाकडून सुरळीत झाला होता आणि राजाराम बंधाऱ्यावर जे बर्गे बदलण्यात आले, त्या बदलण्यात आलेल्या बर्ग्यामुळं जे पाणी लीक होऊन पुढे जात होतं ते पण थांबल्यामुळं कुठंतरी ही फूग मागे येऊन ती लेवल मेंटेन झाली आणि त्यामुळं काल रात्रीपासून कोल्हापूर शहरामध्ये नागरिकांना हा पाणी पुरवठा सुरू झाला। काही प्रमाणात काही ठिकाणी हा पाणी पुरवठा अजून सुरळीत झालेला दिसत नाही, कारण टोटली सगळ्याच पाईपलाईन ह्या ड्राय झाल्या आणि त्यामुळं त्या जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत एक एक ठिकाणी अजून पाणी सुरळीत होऊ शकत नाही। मात्र हे खरं आहे, येत्या काळामध्ये आणि पूर्ण अखंड आपल्या ह्या संपूर्ण देशावर म्हणायला हरकत नाही किंवा जगामध्ये चाललेल्या अल निनो वादळाचा प्रभाव हा येत्या वर्षामध्ये राहणार आहे। आपल्याला नक्की असं सांगू शकत नाही की बाबा ऑगस्टपर्यंत पर्जन्यमान किती होईल किंवा पुढच्या महिन्यामध्ये किती होईल। त्यामुळं येत्या काळामध्ये मी सर्वच नागरिकांना असं आवाहन करतो की पाणी आपण सगळ्यांनी जपून वापरूया। या पाण्याला किंमत फार अनमोल आहे। आपण पाणी खर्च करत असताना विचार करण्याची फार गरज आहे। येत्या दिवसामध्ये, येत्या काळामध्ये जोपर्यंत धरणाची लेवल आणि पर्जन्यमान चांगलं होत नाही, लेवल टिकून राहत नाही किंवा जोपर्यंत प्रशासनाला खात्री पटत नाही की बाबा लेवल होईल पुढं, तोपर्यंत जर का एक दिवस आड पाणी पुरवठा करायचं प्रशासनानं ठरवलं तर नक्कीच आपण याला अगदी चांगल्या तऱ्हेनं प्रतिसाद देऊया आणि एक दिवस आड तरी आपलं जे पाणी पुरवठा आहे तो कसा सुरळीत राहील ह्याप्रमाणे आपण प्रयत्न करूया। यासाठी नागरिकांनी सुद्धा येत्या काळामध्ये प्रशासनाला साथ देणं गरजेचं आहे। प्लीज काळजी घ्या, पाणी वाचवा, पाणी जपून खर्च करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।